मुलांनो, तुम्हाला पाढेपाठ करायचा कंटाळा येतो किंवा तुमच्याकडनं पाढेपाठच होत नाहीत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजेच हा व्हिडिओ पूर्ण बघेपर्यंत तुमचे पाढे नक्कीच पाठ होणार आहेत. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाढेपाठ करण्याची ट्रिक सांगितली आहे. मुलांनो, आज आपण पाहूया 2चा टेबल म्हणजेच 2चा पाढा. तर सर्वात प्रथम आपल्याला 2चा पाढा येण्यासाठी इवन नंबर म्हणजेच समसंख्या माहिती पाहिजेत. तर समसंख्या म्हणजे काय? ज्या अंकाच्या शेवटी 2, 4, 6, 8, 0 यापैकी कोणताही अंक येत असेल तर त्याला समसंख्या असे म्हणतात. तर मुलांनो, 2चा टेबल तयार करण्यासाठी आपण काही आडव्या ओळी व उभ्या ओळींचा वापर करणार आहोत, म्हणजेच रो आणि कॉलम वापरणार आहोत. इथे आपण 2 रो आणि 5 कॉलम्स घेतले आहेत. आता नीट लक्ष द्या मुलांनो. मगाशी आपण समसंख्या बघितल्या, त्या समसंख्या 2, 4, 6, 8, 0 हे आपल्याला फर्स्ट रो आणि सेकंड रोमध्ये लिहून घ्यायचे आहेत. हे अंक भरल्यावर हा बॉक्स आता असा दिसेल. हा 2चा टेबल तयार झाला आहे का? नाही. आत्ताच तर खरी मज्जा आहे. आता आपल्याला या फर्स्ट रोमध्ये म्हणजेच पहिल्या आडव्या ओळीमध्ये 0 लिहायचे आहे. मग हा 0 सगळ्याच बॉक्समध्ये लिहायचा आहे का? नाही मुलांनो. हा 0 पहिल्या 4 बॉक्समध्ये लिहायचा आहे. शेवटचा बॉक्स आहे तो सोडायचा आहे. चला मुलांनो, तर पहिल्या रोमधील 4 बॉक्समध्ये आपण 0 लिहूया. आता जो शेवटचा बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला 1 म्हणजे 1 लिहायचा आहे. आता सेकंड रो म्हणजेच दुसरी ओळ पाहूया. या दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा आपल्याला 1 हा 4 बॉक्समध्ये लिहायचा आहे. चला आपण 4 बॉक्समध्ये 1 लिहूया. आता उरलेला जो शेवटचा बॉक्स आहे त्यामध्ये 2 लिहायचे आहे. बघा, झाला तुमचा 2चा टेबल तयार. आहे की नाही सोपं? 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18, 2 10 जा 20. आता लक्षात राहणार ना तुमच्या? किती सोपं आहे बघा. चला आता आपण 3चा टेबल पाहूया. यासाठी आपल्याला 3 कॉलम आणि 3 रोचा बॉक्स पाहिजे आहे. चला तर आपण ड्रॉ करून घेऊया. आता आपल्याकडे 9 बॉक्स आहेत आणि या 9 बॉक्समध्ये आपल्याला 1 ते 9 अंक म्हणजे 1 to 9 अंक लिहायचे आहेत. तर ते कसे लिहिणार? हे लिहायचे कसे हेच फार महत्त्वाचे आहे. म्हणून नीट लक्ष द्या आणि पहा. आता हे अंक आपल्याला सरळ 1 2 3 असे लिहायचे नाही आहेत, तर आपल्याला खालून वर 1 2 3, मग पुन्हा खालून वर 4 5 6, पुन्हा खालून वर 7 8 9 असे लिहायचे आहे. मी लिहून घेते, तुम्ही पहा. आता हा शेवटचा जो बॉक्स आहे त्याच्या बाहेर आपल्याला 0 म्हणजेच 0 लिहायचं आहे. इथपर्यंत समजलं ना मुलांनो? चला आता पुढे पाहूया. आता या पहिल्या आडव्या ओळीत म्हणजे पहिल्या रोमध्ये आपल्याला 0 अंक लिहायचा आहे. हा 0 आपण तिन्ही बॉक्समध्ये लिहून घेऊया, म्हणजेच तिन्ही कॉलममध्ये लिहूया. त्यानंतर दुसऱ्या रोमध्ये आपल्याला 1 हा नंबर लिहायचा आहे. तिन्ही बॉक्समध्ये आपण 1 नंबर लिहून घेऊया. त्यानंतर थर्ड रोमध्ये म्हणजेच तिसऱ्या आडव्या लाईनीमध्ये आपल्याला 2 हा अंक लिहायचा आहे, म्हणजेच 2 नंबर. आपण तिन्ही बॉक्समध्ये 2 हा नंबर लिहून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर आपण जो 0 नंबर लिहिला होता त्याच्या बाजूला म्हणजेच त्याच्या आधी 3 हा नंबर लिहायचा आहे. झालं की नाही तुमचं 3चं टेबल तयार?
किती सोपं होतं पहा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 9 जा 27, 3 10 जा 30. आता आपण 4चं टेबल पाहूया. यासाठी आपल्याला 2 M या लेटरची गरज आहे. पण इंग्रजीतला M लेटर असा असतो, पण आपल्याला थोडासा वेगळा करायचा आहे. जसं मी दाखवते त्याचप्रमाणे ड्रॉ करा. हा असा M आपल्याला काढायचा आहे. असेच 2 M आपल्याला काढायचे आहेत. आता या M लेटरवर मी काही डॉट काढून घेते आणि या डॉटवर आपल्याला नंबर्स म्हणजेच अंक लिहायचे आहेत. 4चे टेबल तयार करण्यासाठी मुलांनो आपल्याला 2चे टेबल तयार केले होते. त्यावेळी जसे इव्हन नंबर लागले होते म्हणजे समसंख्या लागली होती, त्याचप्रमाणे या टेबलमध्ये पण समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर आपण लिहून घेऊया. आता हे इव्हन नंबर कसे लिहायचे हे फार महत्त्वाचे आहे, म्हणून नीट लक्ष देऊन बघा. त्याआधी हे वरचे जे 2 पॉईंट आहेत ती आहे एमच्या वरची रो आणि हे जे खाली 3 पॉईंट आहेत ती आहे एम या लेटरची खालची रो. तसेच खालील एमचे पण आहे. आता मी सांगते तसेच 2 4 6 8 आणि 0 हे नंबर्स या एमवर लिहायचे. तर एमच्या सगळ्यात खालच्या पॉईंटला 2, त्याच्यानंतर एमच्या वरच्या पॉईंटला 4, पुन्हा खालच्या पॉईंटला 6, पुन्हा वरच्या पॉईंटला 8 आणि पुन्हा खालच्या पॉईंटला 0. या पद्धतीनेच खालच्या एमवर पण असेच अंक लिहून घ्यायचे आहेत. चला मी लिहून दाखवते. आता तुमच्या एम या लेटरवर हे असे अंक लिहिलेले दिसतील. यापुढे तुम्हाला एमच्या वरच्या रोमध्ये 0 लिहायचे आहेत. आपण 0 लिहून घेऊयात. त्यानंतर एमच्या खालच्या रोमध्ये आपल्याला 1 नंबर लिहायचा आहे. पण शेवटचा जो पॉईंट आहे तिथे आपल्याला 1 लिहायचा नाही आहे, तिथे आपल्याला 2 हा नंबर लिहायचा आहे. नीट समजून घ्या. पहा, पहिल्या पॉईंटला 1, दुसऱ्या पॉईंटला 1 आणि तिसऱ्या पॉईंटला आपल्याला 2 नंबर लिहायचा आहे. आता जो खाली दुसरा एम हा लेटर आहे त्यामध्ये पहिल्या रोला आपल्याला 2 हा नंबर लिहायचा आहे. 2 2. त्यानंतर एमच्या खालच्या रोमध्ये आपल्याला 3 हा नंबर लिहायचा आहे. पण शेवटच्या पॉईंटला 3 नंबर लिहायचा नाही आहे, तिथे आपल्याला 4 नंबर लिहायचा आहे. बघा, पहिल्या पॉईंटला 3, दुसऱ्या पॉईंटला 3 आणि तिसरा जो पॉईंट आहे तिथे आपल्याला 4 हा नंबर लिहायचा आहे. बघा, झाला तुमचा 4चा टेबल तयार. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 6 जा 24, 4 7 जा 28, 4 8 जा 32, 4 9 जा 36, 4 10 जा 40. आहे की नाही सोप्पा? मुलांनो, तुम्ही पण या टेबल्सची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला पण जमतील. या व्हिडिओमध्ये आपण 2, 3 आणि 4 या नंबरचे टेबल पाहिले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या काही नंबर्सचे टेबल पाहूया. या व्हिडिओमुळे जर तुमची मदत झाली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.